कुंभ राशी सावधान. कुंभ राशी नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कुंभ राशीसाठी जन्मलेल्या व्यक्तींसाठी कुंभ राशीचे 2025 हे वर्ष अत्यंत तुम्हाला आध्यात्मिक व अपेक्षित गेलं असेल. पण आता हा शेवटचा आठवडा आहे, शेवटचा महिना आहे. अनेक निर्णय पडावाने भरलेले राहील. पण वर्ष संपत असताना जे घडतंय ते कुंभ राशीसाठी एकदम वेगळ्या पातळीचा अनुभव तयार करत आहे. कारण 2025च्या अखेरच्या काही आठवड्यात ग्रहांची एक अतिशय दुर्मिळ मान्य तयार होत आहे, जे कुंभ राशीच्या जीवनात अनपेक्षित पण सकारात्मक धक्का देऊन जात आहे. आणि त्याचबरोबर असं वरदान देत आहे की आयुष्याचे संपूर्ण प्रवाह बदलू शकते. कुंभ राशीचे निवेदनशील काम करणारे ग्रहण क्षमता, अध्यक्ष व गोष्टी अत्यंत ओळखण्याची क्षमता ही या काळात अफाट उंचीवर पोहोचवते. या गोष्टी तुम्हाला वर्षभर दुसऱ्या वाट पाहत होत्या, पण आता अचानक स्पष्ट होतात की ज्या दरवाजाकडे तुम्ही वाट पाहत होता, वाट बघत होता, ते अचानक उघडताना आणि काही संबंध त्या व्यक्तींकडून पूर्णपणे दूर झाला आहे. त्याच व्यक्तींकडून कशाला होणाऱ्या हे निर्णय बदल, हा धक्का कुंभ राशीसाठी इतका अपेक्षित असतो की तुमचे काही क्षण गोंधळून जातात. 2025च्या सुरुवातीला काही मध्य तुमचे आयुष्य एक अशी व्यक्ती होते जिच्याकडून तुम्हाला खूप अपेक्षा होत्या. पण काळ पुढे असा आला की जशी जशी त्या व्यक्तीचा वागणं बदलणं, संवाद कमी झाला, मदत अपेक्षित होती ती मिळाली नाही आणि मनात याविषयी खूप तुटलेपण निर्माण झालं. तुम्हाला वाटलं की या व्यक्तीकडून आता कधीही काही मिळू शकत नाही. तुम्ही कितीही स्वतःला त्यानंतर मानसिक वैतागून वेगळं केलं, पण वर्ष संपताना अचानक हीच व्यक्ती तुम्हाला जीवनात बदलणारी मदत घेऊन तुमच्या दारात उभे राहते. आर्थिक मदत जी तुमच्या अडकलेली समस्या सोडवेल. तुमच्या करिअरमध्ये एखाद्याचे परिचय करून देणे, ज्यामुळे मोठी संधी मिळेल. घरातील काही किंवा कायदेशीर समस्येत महत्त्वाचे समर्थक भावनिक दृष्टिकोनातून तुम्हाला मिळणारा असेल. अडकलेले काम एका फोनमुळे पुढे जाणं आणि तुम्हाला सगळ्यांनी सोडलं असं वाटतं. कोणीतरी तुमच्या बाजूने उभे राहायला. या धक्क्याची खरी ताकद अशी आहे, तुम्ही गमावलेल्या अशा अचानक पूर्ण होतात आणि विश्व तुम्हाला दाखवतं की कधी कधी मदत सर्वात अपेक्षित ठिकाणाहून मिळते. ही घटना तुमच्यावर मानसिक व भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर खोल परिणाम करते. अचानक हलकं होणं व धक्का जरी तर दोन धक्क्यांपेक्षा अधिक भावनिक व आध्यात्मिक बसतो. कुंभ राशीचे खूप खोल असतं, पण भूतकाळातल्या गोष्टींना घट्ट धरून ठेवतं. 2025मध्ये अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींनी जुन्या नात्यांचे दुःख, एखाद्याचे विश्वासघात, घरातील अपयशांची वेदना, स्वतःवरचा राग, बोलून झालेल्या गोष्टी आणि स्वतःला द्वेष देण्याची सवय या सर्वांचा भार मानत ठेवला होता. तुम्हालाच कधी कधी कळत नव्हतं की हे ओझं किती खोलवर तुम्हाला दाखवत आहे. वर्ष संपताना एक घटना घडते जी तुम्हाला मानसिक मुक्ती देते. अशी घटना असू शकते की काही व्यक्तींचं खरं रूप समोर येणे, एखाद्या प्रसंगातून मिळणारी सत्यता तुम्हाला कधीपासून मिळणाऱ्या गोष्टीत अचानक मिळू शकते. तुमचं भाग्य बहुतांश वेळा दूरच्या भूमीत म्हणजेच जोडलेलं असतं. 2025च्या शेवटी ब्रह्मदेवाने ज्या प्रकारे योग रचले आहेत, त्यात अचानक विदेशातून काम, शिक्षण, नवीन संधी, एखाद्या महत्त्वाचं कागदपत्र मंजूर होणे किंवा दूर राहणाऱ्या व्यक्तींकडून नवीन जीवन बदलणारी बातमी, या गोष्टी येण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा निर्णय, बंध, आध्यात्मिक वरदान, अंतर्मनाची वाट सुटणे व खरा मार्ग दिसणे. कुंभ राशीसाठी खरी शक्ती तीच अंतर्मन आणि हेच तर आहे. वर्षाच्या शेवटच्या काही दिवसात तुम्हाला असा अनुभव येतो ज्यामुळे स्पष्टता मिळते. ते वरदान तुमच्या मनात शांतता आणि दडपलेली भीती, सततचा गोंधळ, स्वतःवरची शंका, नात्यांमधील ओझर, हे सर्व एका क्षणात दूर जातात. तुम्हाला ज्या मार्गांबद्दल कधी शंका होती तोच मार्ग आता योग्य वाटू लागतो. हे वरदान तुम्हाला तुमच्या जीवनाची खरेदीच दाखवते. ज्या तुम्ही अनेक वर्ष शोध घेतला होता त्या वर्तमानाचा खरा अर्थ काय आहे. तर ब्रह्मदेव तुमचे बदलत आहेत, पण जिथे तुम्ही
स्वतःच प्रयत्न केला नाही ते तुम्हाला करूनही दाखवत. अडथळ्यांच्या मागे दडलेले वरदान तुम्हाला मिळाले आहे. जिथून वर्ष सुरू झालं तिथपासून तुम्ही खूप लांब आले आहात. आता तुमचं नशीब पूर्णपणे बदलण्याच्या दारावर उभे आहात. ते दार उघडण्याची गुरुकिल्ली आता तुमच्या हातातच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.